मित्रांनो, आपल्या देशात पालकांची सगळ्यात मोठी लूट कुठे होत असेल तर ती आहे या कॉलेजेस ॲडमिशन सिस्टीममध्ये. 8वी-10वी झाली की पालकांना वाटतं मुलाला मोठ्या कॉलेजात टाकलं की आयुष्य सेट होईल, पण आजचं वास्तव खूप वेगळं आहे. 11वी 12वी किंवा डिप्लोमाचे लाखो रुपये फी भरूनही आज जेव्हा फायनल मेरिट लिस्ट लागते तेव्हा कळतं की खऱ्या टॅलेंटला काहीच किंमत उरलेली नाही. काही ठराविक कॉलेजेस स्वतःचे रेकॉर्ड्स चांगले दाखवण्यासाठी आणि पैशाच्या जोरावर पोरांना पुढे ढकलतात. इतकंच नाही तर वर्षभर रात्रदिवस अभ्यास करणाऱ्या मुलांना बाजूला सारून कोणतीही CET एक्झाम न देता काही मुलं थेट मॅनेजमेंट कोटामधून कॉलेजच्या जागा मिळवतात. पण जरा विचार करा, जी मुलं कोणतीही CET एक्झाम न देता फक्त पैशाच्या जोरावर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जागा मिळवतात, ती उद्या जर का इंजिनियर झाली आणि चुकून त्यांना कुठे जॉब मिळाला तर आपल्या देशाचं काय होईल? आपण जी ॲप्लिकेशन्स वापरतो, जे ब्रिजेस बनतात, जी सिक्युरिटी सिस्टीम चालते, ती जर अशा टॅलेंट नसलेल्या लोकांच्या हातात गेली तर देशाच्या सुरक्षेचा आणि भविष्याचं काय होणार? लाखो रुपये डोनेशन आणि फी भरूनही इंजिनिअरिंगच्या ज्या कॅप राऊंडमध्ये जेव्हा प्रामाणिक आणि गरीब मुलांना हक्काचं कॉलेज मिळत नाही तेव्हा त्या पॅरेंट्सच्या मनावर काय बेतत असेल? इथं चूक विद्यार्थ्यांची नाही तर या आउटडेटेड आणि बिझनेस बनलेल्या सिस्टीमची आहे. गुणवत्ता असूनही सिस्टीममुळे मुलांचे होणारे डिमोटिवेशन आता थांबायला हवे. कॉलेज कोणतंही मिळो, स्वतःचे स्किल्स स्ट्रॉंग ठेवा, कारण शेवटी तेच वाचवणार आहेत तुम्हाला. पण CET न देता पैशाच्या जोरावर मिळणाऱ्या या ॲडमिशन आणि देशाच्या अशा भविष्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच कडू खऱ्या अपडेट्ससाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा. हा व्हिडिओ सर्व स्टुडंट्स, पॅरेंट्स आणि टीचर्सना आत्ताच शेअर करा.